जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. एम-आय-एमने सेंचुरी मारली, सेंचुरी क्रॉस केली. अ, जागांबद्दल मी माहिती घेत होतो. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे आकडे होते. 95 ते 125 असे. महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने एम-आय-एमच्या जागा आलेल्या आहेत, हे अ, जे एक बहुमत आपल्याला एम-आय-एमला दिसतंय, तर ही धोक्याची घंटा आहे का? हा एक मोठा प्रश्न आहे. बरेच जण याला एक पॉलिटिकल एजेंडा बनवत आहेत आणि ते ऑब्व्हियस आहे, की खरोखर हे खूप धोक्याचा विषय आहे. बघा कशा पद्धतीने एम-आय-एम सारखा एक कट्टरपंथ, एक कट्टरपंथी इस्लाम मानणारा पक्ष, ज्याचे ध्येय धोरणं एकदम सटीक आहेत, थेट आहेत, अ, ज्याला कुठेही आळपडदा ठेवायचा नाहीये. अशा विचारांचा एक पक्ष इतक्या झपाट्याने प्रगती करतोय आणि अ, हिंदुत्व धोक्यात आहे, हिंदूंचं अस्तित्व धोक्यात आहे वगैरे, वगैरे. एम-आय-एम कुठे वाढतंय हा विचार आपण करणं गरजेचं आहे. मुंब्रा असो किंवा मालेगाव असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो. ज्या ठिकाणी एम-आय-एमचं वर्चस्व आहे, अशा ठिकाणचा जर का आपण विचार केला, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. थोडा सूक्ष्म आपल्याला याचा राजकीय आणि सामाजिक विचार करावा लागेल, की ह्या ज्या जागा एम-आय-एमच्या निवडून आलेल्या, ते ग्राउंड तयार केलेलं आहे. हे एम-आय-एमने स्वतःसाठी तयार केलेलं नाही. तर हे जे ग्राउंड, जे मी नेहमी म्हणत असतो, की आपल्याला प्रोसेसकडे लक्ष द्यावं लागेल. ही ही प्रक्रिया काय आहे हे समजून घ्यावं लागेल. ही प्रक्रिया म्हणजे कट्टरपंथी इस्लामला, जिहादी वृत्तीला खतपाणी घालण्याची आणि अब सब हर तरफ म्हणजे सगळीकडे आम्ही हिरवं-हिरवं करून टाकणार, हिरवा फडकवणार, सगळ्यांना इथून पिटाळून लावणार, इथपर्यंत ही जी मानसिकता आहे किंवा 15 मिनिटं हिंदू हटवा, पोलीस हटवा आणि नंतर हिंदूंची आम्ही काय अवस्था करतो, ही जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेला खतपाणी घालण्याचं काम, त्यांना ग्राउंड मिळवून देण्याचं काम कोणी केलेलं आहे, हा आपण विचार करणं गरजेचं आहे. कैसा हराया म्हणत ती जी मुलगी आली, तिचं नाव मला आता आठवत नाहीये. अ, आणि तिने सांगितलं मुंब्र्यामधलं ते भाषण जे खूप गाजलं, जी जी क्लिप खूप गाजली. त्याच्यामध्ये आपण जर का बघितलं, तर तिच्या आधीचे जे फोटोज आहेत, ते जितेंद्र आव्हाड साहेबांसोबत आहेत आणि ती साहेबांना सर्वस्व म्हणते, की बाबा माझे गुरु आहेत, माझे मेंटर आहेत वगैरे, वगैरे. तर हे जे ग्राउंड निर्माण करण्याचं काम हे जे जितेंद्र आव्हाड सारख्या लोकांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या काही फुटीरवादी संघटनांनी केलेलं आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, समता परिषद या संघटनांनी हे जे ग्राउंड निर्माण केलेलं आहे, इथे या कट्टरपंथाला खतपाणी घालण्यासाठी अप्लिजमेंट आणि लांगुल चालनाच्या सर्व मर्यादा तोडून हे जे अप्लिजमेंटचं राजकारण, हे लांगुल चालनाचं, तुष्टीकरणाचं राजकारण एका मर्यादेच्या बाहेर पोहोचवून जे गठ्ठा मतं तयार केलेली आहेत आणि हे जे मतदारसंघ बनवलेले आहेत, आज ते स्वतंत्र झाल्यानंतर, ते त्यांच्या हातापायात बळ आल्यानंतर, एका विशिष्ट संख्येपर्यंत ते पोहोचल्यानंतर, ते एका कट्टर इस्लामिक पक्षाला ते सहकार्य करतायत, मदत करतायत. तर यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही. आज हीच मानसिकता आपल्याला, आपण महाराष्ट्रापुरतं बोलू, हीच मानसिकता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आणि बघायला मिळत आहे. जिथे कुठेही कट्टर इस्लामी विचारांचा मारा होत असतो, त्या कट्टर इस्लामी विचारांचा मारा होत असताना, जिहादी वृत्ती बाहेर येत असताना, आपल्याला समाजाला उदासीन करणारा एक घटक दिसतो. आज एम-आय-एमच्या एवढ्या सीट निवडून आलेल्या आहेत. त्या एम-आय-एमच्या एवढ्या सीट निवडून आल्यानंतर आपल्याला एक घटक दिसतो समाजामध्ये, ज्याला तथाकथित आपण बुद्धिजीवी घटक म्हणतो. प्रौढ असतात ही लोकं, खूप जास्त प्रापंचिक, व्यावहारिक वगैरे, वगैरे स्वतःला दाखवतात. ती सुद्धा माणसंच आहेत. त्याने काय फरक पडतो? हिंदू मुसलमान करू नको, त्याने तुझ्या जीवनाचं भलं होणार नाही. ह्या केवळ एक राजकीय डाव आहे. वगैरे, वगैरे, वगैरे ध्यानाचे डोस पाजणारी ही जी जमात आपल्याकडे आहे, हे जे जमाते पुरोगामी आपल्याकडे आहे, हे जमाते पुरोगामी कायमस्वरूपी ह्या लोकांना ते ग्राउंड उपलब्ध करून देत असतं. जर आपल्याला लढायचं असेल, तर आपल्याला सर्वात आधी या जमाते पुरोगामीच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. संपूर्ण जगाचा जर का आपण अभ्यास केला, राजकीय अभ्यास आपण जर का केला, तर जोहरान ममदानी सारख्या लोकांना निवडून देण्यामागे संपूर्ण श्रेय मुसलमानांचं नाहीये. एक व्हाईट गिल्ट, व्हाईट बर्डन ज्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं, ते यूएस असो किंवा यूके असो, त्या लोकांच्या मनामध्ये व्हाईट गिल्ट निर्माण झाल्यानंतर हे जे इल्लीगल इमिग्रंट्स आहेत, हे जे इस्लामी लोक आहेत, जे आपल्या देशामध्ये शरणार्थी आहेत, त्या लोकांचं आपण भलं केलं पाहिजे. त्या लोकांवर आपण अत्याचार केलेला आहे, आपण अन्याय केलेला आहे. या मानसिकतेतून त्यांना तिथे राजकीय पाय रोवण्यासाठी जी मदत झालेली आहे आणि त्यानंतर म्हणजे पहिले त्यांचं सामाजिक, त्यांचं वेलफेअर करायचं, नंतर त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही एंट्री द्यायची आणि नंतर त्यांनीच तिथे राज्य करायचं. अशा पद्धतीने हे जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस करण्यासाठी जी लोक आज कामात येतात, ती लोक म्हणजे त्या त्या ठिकाणचे उदारमतवादी, पुरोगामी, फुटीरवादी लोक असतात. हे सर्वात आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका
दुर्गा माताजवळ बैठकीला मी गेलो होतो. तिथे एका मंदिरामध्ये ती बैठक होती आणि त्या बैठकीत ती बैठक संपल्यानंतर काही मुलं माझ्यापर्यंत आली आणि त्यांनी मला सांगितलं, की "दादा, या क्षेत्रामध्ये लव्ह जिहादचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आपल्या मुली बाटवण्याचं काम ते करतात. मुली पळून नेण्याचं प्रमाण कमी आहे, पण बाटवण्याचं काम खूप करतायत आणि आम्ही जेव्हा आई-वडिलांना ते सांगायला जातो, तेव्हा ते आम्हाला उलटून बोलतात आणि म्हणतात, की तुम्ही आमच्या मुलीची बदनामी करत आहात." तर त्याच्यावर माझं एक असं वाक्य होतं, जे बऱ्याच लोकांना पटणार नाही, पण तुम्हाला पटो अगर न पटो, रॅशनल, प्रॅक्टिकल, व्यावहारिक जर तुम्ही विचार केला, तर हे मी जे बोलतोय हे 100% खरी गोष्ट आहे. हे खूप विचारांती मी बोलतोय. मी त्यांना एक सल्ला दिली, की पहिल्यांदा 2-4 मुली जाऊ द्या. पहिल्यांदा 2-4 फटके पडू द्या. तुम्ही जर का नुकसान व्हायच्या आधीच जर का तुम्ही पेस्ट कंट्रोल करताय, तर त्यांना त्या गोष्टीचं महत्त्वच राहणार. त्यांना असं वाटेल, की असं काही घडणारच नव्हतं. हे उगाच यांनी आदळआपट सुरू केलेली आहे. उगाच हे आरडाओरडा करतायत. उगाच हे घशाच्या नसात आणत आहेत. हे तर मुसलमान आमचे तर सख्खे भाऊबंद आहेत. ते आम्हाला कधीच नुकसान करणार आहेत. ते आमच्या मुलींकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत. सच्चा मुसलमान कभी ऐसा कर ही नहीं सकता. इस्लामवर जर का भाष्य करायचं असेल, तर आपल्या मुली मुसलमानांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने समोर येऊन त्याच्यावर भाष्य करू शकतात. आजही त्यांच्या लोकांना संपूर्णतः प्रोटेक्शन देण्याचं काम आपलीच लोकं करत आहेत. आता ती जी उमेदवार निवडून आलेली आहे, कायसा हरायावाली, तिच्या जेव्हा कमेंट्स मी वाचल्या, तेव्हा बऱ्याच लोकांनी तिच्या सौंदर्याची स्तुती केलेली आहे, की हे कसली क्यूट आहे. एकानं तर गोडुली शब्द वापरला तिथे. हां, की काही करा राव ह्या गोडूला आपल्याकडे घ्या. आता त्याच्यामध्ये शिवरायांचे संस्कार घेऊन बरेच लोकं आली तिची पाठराखण करण्यासाठी, की हे शिवरायांचे संस्कार आहेत का? अरे कोणी अपशब्द वापरलाय का? आज एक एक ह्युमर नावाचा एक प्रकार असतो. एक जनरली लोकं सोशल मीडियावर अशा पद्धतीने बोलतात. लोकं स्तुती करतात. लोकं अशा पद्धतीने भाष्य करतात. आज आपण थोडंसं आपलं सेन्स ऑफ ह्युमरला फ्लेक्सिबल करणं गरजेचं आहे. पण छत्रपती शिवरायांच्या नावाची तलवार आमची प्रत्येक वेळी त्याच वेळी निघते, जेव्हा कोणीतरी आमच्या धर्माचा शत्रू आमच्यासमोर उभं असतं. आमच्या धर्माचा शत्रू आमच्यासमोर उभा असल्यावर आम्ही तिथे त्यांचे रक्षण म्हणजे काय म्हणतात त्याला, की दुसऱ्यांच्या स्त्रियांचं सुद्धा आम्हाला रक्षण बरोबर अशा गोष्टींच्या वेळेस जसं आमचे संस्कार, संस्कृती, आमचं धर्म वगैरे अशाच गोष्टींच्या वेळेस जागृत होतं. पण स्वधर्म रक्षणाच्या वेळी मात्र आम्ही सगळ्या तलवारी मॅन केलेल्या असतात. तिथं आम्हाला काहीही बोलायचं नसतं. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आणि धर्माच्या नावाने, धर्माच्या उदारमतवादाच्या नावाने ही सद्गुण विकृती आपल्यामध्ये पेरून हे जे तमाम म्हणजे सगळ्यांनीच ह्या व्याख्यात्यांनी आपल्याला आतापर्यंत चिवत्याच बनवलेला आहे. आपल्याला आतापर्यंत मूर्खच बनवलेला आहे. धर्मरक्षणासाठी किंवा स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवेसाठी आम्ही इतकं पेटून उठत नाही, जशा या गोष्टींसाठी आम्ही पेटून उठतो. तर यामध्ये आपण एक गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे, की जोपर्यंत फटके पडणार नाही, तोपर्यंत समाजाला त्याचं भान होणार नाही. तुम्ही आधी ॲडव्हान्समध्ये जर का तुम्ही धर्मरक्षण करायला सुरुवात केली, तर त्या गोष्टी त्या लोकांना त्याची झळ पोहोचण्याच्या आधीच जर का तुम्ही तिथे हजर आहात आणि ते लोकं तुमचा विरोध करतायत, असं करता-करता तुमचं अस्तित्व संपून जाईल आणि त्यांचं अस्तित्व तिथे निर्माण होईल. माझं असं म्हणणं आहे, की बऱ्याच वेळा आपल्याला बघ्याची भूमिका घ्यावी लागते. बऱ्याच वेळा आपल्याला फटके बसू द्यावे लागतात. जखमीवर मीठ चोळण्याचं, व्हिक्टिम कार्ड खेळण्याचं काम आपल्याला करावं लागतं. बऱ्याचदा आपल्या लोकांना नेहमीच ह्या गोष्टी जमत नाहीत. हे पहिली गोष्ट. याचं एक आणखीन उदाहरण तुम्हाला देतो, की प्राप्ती तापूशी. प्राप्ती तापूशी एक व्यक्ती आहे, एक मुलगी आहे. तिचा एक व्हिडिओ मी मागे प्ले केला होता. मी तुम्हाला परत दाखवतो, की शेख हसीनाचं सरकार पडल्यानंतर तिचा आनंद बघा. This is how the country behaves when we are not under an autocratic leadership anymore. या आनंदाच्या मागे तिने बऱ्याचशा गोष्टी तिथे बोललेल्या आहे बांगलादेशमध्ये, की तिथे जेव्हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार अन्याय होत होते, तेव्हा प्राप्ती तापूशी तिथून संघ भाजपावर टीका करत होती बांगलादेशमधून. आपण म्हणतो ना नेहमी, की बांगलादेशमध्ये संघ भाजपा गेलं का वगैरे, तर ती तिथून टीका करते, की हिंदूंवर इथे अत्याचार होत नाहीयेत, अन्याय होत नाहीयेत. मी इथे हिंदू आहे आणि मी खूप सेफ आहे. आणि आम्ही सगळे खूप आलबेल आहे, खूप चांगलं आहे. अशा पद्धतीने आणि तुम्ही संघ भाजपाच्या एजेंड्याला बळी पडू नका. फ्री पॅलेस्टाईनची ते बोर्ड घेऊन यायची आणि बऱ्याचशा गोष्टी ते करायची. तिथल्या मुसलमानांची ती अप्लिजमेंट करायची. आणि एकही रात्री असं झालं, की तिच्या मुलावर हल्ला झाला आणि नंतर तिने जे ट्वीट केलेलं आहे, तिने जे पोस्ट केलेली आहे, ती खूप व्हायरल झाली. नंतर तिच्यावर खूप टीका झाली. आता दीपू दासवर तिने एक हे पोस्ट टाकली होती. दीपू दास तिथे मारला गेला. त्याला नागळं केलं, पेटून दिलं ज्या पद्धतीने. त्याच्यावर तिने पोस्ट केल्यानंतर ज्या मुलीला इतके व्ह्यूज असायचे, इतके लाखो तिची चाहते होते, फॅन फॉलोइंग होती. तुम्हाला लक्षात येईल, की मी जेव्हा शेवटचं बघितलं होतं, तेव्हा तिला 196 लाईक होते त्याला. जिला संपूर्ण भारतीय उपखंडात प्राप्ती तापूशीला सेलिब्रेट केलं जात होतं एका वेळी. तर ती लोकं तेव्हा तिला सपोर्ट करताना पुढे आपल्याला आलेली दिसत नाही. ही प्राप्ती तापूसी मानसिकता याला स्टॉकहोम सिंड्रोम म्हणतात, की जिथे आपण ट्रॅप झालेलो आहे. ज्या लोकांनी आपलं अपहरण केलेलं आहे. ज्या लोकांनी आपल्याला एन्क्रोचमेंट आपल्यावर केलेली आहे. ज्याला आपण अतिक्रमण सांस्कृतिक आपल्यावर केलेलं आहे. त्याच लोकांबद्दल स्वतःच्या मनामध्ये जिव्हाळा आणि प्रेम निर्माण होणे. हा प्राप्ती तापूशी सिंड्रोमच आपण त्याला म्हणू शकतो. आणि हा सिंड्रोम इथल्या बऱ्याचशा तरुणांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. या लोकांना असं वाटतं, की हे मूर्ख आहेत. हे काही असं नसतं. हिंदू मुसलमान काही नसतं. ही सगळी राजकीय खेळी आहे. याचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला स्क्रीनशॉट बघून मिळेल. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसतंय, की काही घरांवर
अन्याय अत्याचार झालाय आणि ज्या लोकांनी चंदा दिला, निधी दिला आणि स्वतः तिथे त्या मोहल्ल्यामध्ये दर्गा उभा केला, त्या दर्ग्यावाल्यांनी त्याच लोकांना तिथून निघायची नोटीस जाहीर केलेली आहे आणि त्यांच्या जागेवर ताबा मारलेला आहे. ही बातमी सर्वत्र पसरली, वाऱ्यासारखी पसरली. अजित भारतीपासून तर कित्येक लोकांनी तो व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओच्या खालची ही कमेंट बघा आणि हा कमेंट करणारा व्यक्ती स्वतः लॉ ग्रॅज्युएट सांगतो स्वतःला. एका वकिलाला एवढी अक्कल नाही. एक 1.5 पैशाचा वकील तो सांगतोय की बाबा हे 40 पैसे यांना भेटतात आणि हे मराठी भय्ये आहेत. म्हणजे जो मुस्लिम अतिक्रमणाच्या विरोधात बोलतोय तो मराठी भय्ये आहे. हे शेण खाऊन किंवा मानवी विष्ठा खाऊन हे जे ज्या पोरांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, आपल्या शैक्षणिक आपल्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये कुठल्या पद्धतीचं शिक्षण ही लोकं घेत आहेत, कुठल्या पद्धतीचं हे लॉ करत आहेत, कुठल्या पद्धतीचं LLB करत आहेत, हा विचार आपल्या लोकांना पडला पाहिजे. सामान्य लोकांनी हा विचार केला पाहिजे की ह्या तरुणाईच्या मनामध्ये हा विकार, ही विकृती कोण भरतंय, की जे हिंदू तिथं बेघर झालेले आहेत, जे ओक्साबोक्शी तिथं रडत आहेत आणि याला तिथे मराठी भय्ये दिसत आहेत. ही मानसिकता, ही घाणेरडी मानसिकता आपल्या समाजामध्ये कुठे निर्माण होते? हा प्राप्ती तापुसी सिंड्रोम हा सर्वत्र पसरलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा आतापासून आहे का हो? ही मानसिकता आजपासूनच आहे का? तर नाही. ही मानसिकता खूप मूळ मानवी मानसिकता आहे, लक्षात घ्या. ही खूप मूळ मानवी भावना आहे, की जे चाललंय तेच खूप आलबेल आहे, खूप छान आहे. मला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? मला त्या कट्टरपंथांशी त्यांच्याशी मला काय सोयस होतं, काय ही मानसिकता? मला काय त्याचे मोपल्याच्या बंडलला तर सावरकरांनी नावच दिलं होतं ना ते. तर 4थ्या-5व्या शतकामध्ये ग्रीकमध्ये अलेक्झांड्रिया म्हणजे हायपेशिया ऑफ अलेक्झांड्रिया हिच्या जीवनावर एक नाटक आहे. त्याच्यावर एक चित्रपट बनला. अलिहार्दो अमिनोबार नावाच्या दिग्दर्शकाने 2009 साली राहेल वेजला घेऊन तिने हायपेशियाची भूमिका त्यामध्ये केली. स्पेलिंग त्याचं हायपेटिया येतं. तर ते हायपेशिया जी होती अलेक्झांड्रियाची, ती खगोलशास्त्रज्ञ होती आणि ते शास्त्राबद्दल तिचं इतकं प्रेम होतं, इतका जिव्हाळा होता, की तिथे जेव्हा कट्टरपंथ आला आणि ख्रिश्चनिटी आली, म्हणजे त्याच्यामध्ये ईसाई कट्टरपंथ दाखवलाय आणि ती हिच्याकडे शिकत पण होते, ते हिचे विद्यार्थी पण होते आणि जेव्हाही तिला या गोष्टींबद्दल तिच्या लोकांनी जागरूक करण्याचा प्रयत्न केला, तर तिने सांगितलं की बाबा विज्ञानाला जात नसते, विज्ञानाला धर्म नसतो, विज्ञानाचं असं तसं. ते आज आपल्याकडचे जे प्राप्ती तापोशी बोलतायत, बांगलादेशमध्ये जी बोलतेय किंवा आपल्याकडचे त्या मानसिकतेची जी पोरं-पोरी बोलतायत, की विवेकाचा आधार घ्या, विवेकवादी बना, असं काही नसतं वगैरे, वगैरे. ती मोठ्या-मोठ्या ढोल पिटायची तिथे. मोठमोठ्या गप्पा करायची आणि त्या ख्रिश्चनांच्या पोरांना पण ती तिथे शिकवायची. आणि अचानक एका दिवशी उद्रेक झाला आणि आणि हे सत्य घटना आहे. हा चित्रपट नाही, हे सत्य घटना आहे. आणि हायपेशियाचा करुण अंत झाला त्याच्यामध्ये. तिला फार कुत्र्याची मौत भेटली, लक्षात घ्या. त्यात असं दाखवलंय की तिचा एक चाहता असतो, गुलाम असतो तो आणि त्याने तिला मिठीत मारून तिचा जीव घेतला, कारण की तिला दगडाने ठेचून मारत होते. त्याला ते बघवलं नाही. तर तसं झालं असेल नसेल, की तिला खरोखर दगडाने ठेचून मारलं. ॲक्चुअली तिला दगडाने ठेचून मारलं आणि त्याच लोकांनी ज्यांना ती शिकवत होती. तर तुम्हाला जेव्हा हे सेक्युलरिझमचे आणि समतेचे धडे तुम्हाला द्यायची इच्छा असते ना, तेव्हा तुम्ही मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन ते धडे देण्याचा प्रयत्न करा. अशा ठिकाणी म्हणजे मुंब्र्यासारख्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथे शिकवा त्या लोकांना. तुम्हाला मराठीची जे काही तुम्हाला खास, माज जे काय आहे, जी आग आहे ती तुम्ही मस्जिद बंदर एरियामध्ये जाऊन विझवून दाखवा किंवा तुम्हाला जेही काही सेक्युलरिझम वगैरे ह्या सगळ्या ज्या गप्पा गोष्टी सुचतात ना, त्या तुम्ही त्या लोकांना सांगा, ज्या लोकांनी वक्फच्या नावाखाली जमिनी हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जे लोकं इथे बसून त्या ISISला समर्थन करतायत किंवा पडगा बोरिवली मी जे खूप वेळा नाव घेतो बऱ्याच लोकांना मिरच्या जमतात. त्या लोकांनी, मला असं वाटतं की ह्या लोकांनी एक टूर आयोजित करावा जमाती पुरोगामींनी आणि पडगा बोरिवलीच्या लोकांना जाऊन तिथे ज्ञानाच्या गप्पा सांगाव्या, गोष्टी सांगाव्या. पण अशा पद्धतीने आपल्याला होताना कधी दिसत नाही. सगळे ज्ञानाचे डोस हे हिंदूंनाच पाजले जातात आणि वरून सांगितलं ते आम्ही हिंदू आहे, आम्ही हिंदू धर्मामध्ये सुधारणा करणार. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ मानणाऱ्या लोकांना तुम्ही समता शिकवताय, समानता शिकवताय. पण जी लोकं म्हणतात की काफिरों को काट डालो, उनके औरतों को गुलाम बनाओ, त्या लोकांना मात्र तुम्हाला सांगायची तुमची हिंमत होत नाही आणि त्याच लोकांपासून खरा धोका संपूर्ण जगाला निर्माण झालेला असताना तुम्ही हे सगळे दोष फक्त हिंदूंना पाजण्याचा हा जो ठेका घेतलेला आहे, लक्षात घ्या तुम्ही आमच्या आधी मरणार आणि तुम्ही याही पेक्षा वाईट मौतीनं मराल. धर्मयुद्ध म्हणजे अंतर्गत युद्ध आहे. तुम्हाला स्वतःतल्या शैतानाशी लढायचं आहे. तुम्हाला स्वतःतल्या इव्हिल सोबत लढायचं आहे, स्वतःतल्या अधर्मी व्यक्तीसोबत लढायचं आहे. हे बघा, ह्या बाजार गप्पा बंद करा. ध्यान, धारणा मार्ग, भक्ती मार्ग, संकीर्तन, भजन, नामस्मरण ह्या खूप गोष्टी आवश्यक आहेत. ह्या प्रचंड आवश्यक गोष्टी आहेत. त्याच्याशिवाय मार्गच नाहीये. विषयच नाहीये तो. गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ प्रचंड गरज आहे. रामनामाची प्रचंड गरज आहे. स्वधर्माचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. अंतर्गत द्वंद्व लढत असताना कोणी आपली बायका पुरी उचलून नेल्या तरी आम्हाला त्याच्याशी काय, आम्ही अंतर्गत द्वंद्व लढतो. आम्हाला आमच्या आतमध्ये बलात्कारी जन्माला येऊ द्यायचा नाहीये. तिकडे तिकडे आई घालू समाज, असं करून चालत नाही बाळांनो. हे कुठून तुम्ही हा धर्म आणलाय? हा कुठं पैदा केलाय तुम्ही धर्म? आणि याच्यासाठी तुमच्याकडे काय दाखले आहेत? तुम्ही कुठल्या आधारे ह्या गोष्टी बोलताय? मला अजूनही याचा आधार समजलेला नाही.
तर सर्वात आधी ही नपुंसक मानसिकता आपण जमिनीच्या 200 फूट आतमध्ये गाडायला पाहिजे आणि पुरुषार्थ करायला पाहिजे. तो पुरुषार्थ नामस्मरणाच्या माध्यमातून एक हात में माला एक हात में भाला घेऊन लढण्याची मानसिकता समाजामध्ये आपल्याला पेरायची आहे. हे ज्या सगळ्या ह्या हवाबाजी, ह्या ज्या सगळ्या गप्पा आहेत की बाबा आपल्याला अधर्माशी लढायचं आहे म्हणजे काय? मी तर तेच म्हणतो ना की आपली थेट लढाई मुसलमानांसोबत नाहीच आहे. मी म्हणतोय ना की माझा दृष्टिकोन या गोष्टीकडे असा बघा, जे झालं ते उत्तम झालं. पुढच्या वेळेस ना 200 MIMच्या सीट आल्या पाहिजेत, जेणेकरून ही मधली हा जो बफर झोन आहे ना हा सुधरून जाईल किंवा त्यांना सपोर्ट करणारा समाज संपून जाईल. आज मुंब्रामध्ये जर का MIMच्या सीट लागल्या आणि खासदारकी आमदारकीसाठी जर का MIMच्या सीट लागल्या तर अतिशय उत्तम आहे. कारण की तिथे जितेंद्र आव्हाड सारख्या मधल्या लोकांचं अस्तित्व, हे जे दलालांचं अस्तित्व संपून जाईल. हे फेस टू फेस समोरासमोरची लढाई होईल. हे आपल्याला कसं लक्षात येत नाहीये? आपल्याला ही समोरासमोरची लढाई करायची असेल तर आपल्याला हा जो सेक्युलर किडा आहे ना हा आधी ठेचला पाहिजे. तो त्यांच्या हातून ठेचा किंवा तुमच्या हातून ठेचा. जेवढ्या पद्धतीनं आणि 4 मुलं जन्माला घाला, लोकसंख्या वाढवा, हा त्याच्यावर इलाज नाही. आपल्याला आपले इन्स्टिट्यूशन घ्यावे लागतील परत ताब्यामध्ये, आपल्याला आपली मंदिरं परत ताब्यामध्ये घ्यावी लागतील, आपल्याला आपली इकोसिस्टीम बनवावी लागेल, आपल्याला धर्मजागरण करावं लागेल. हा त्याच्यावर इलाज आहे. 50 लेकरं डुकरं जन्माला घालत असतात, वाघांना 50ची गरज नसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर लोकांना सोबत घेऊन स्वराज्य घडवलेलं आहे. पांडव केवळ 5 होते, हे वारंवार सांगून मी थकलोय. हेड काउंट डझंट मॅटर. नाचायला 4000 असतात, परमिशन घ्यायला 40 सुद्धा तिथे हजर नसतात आणि जेलमध्ये जायला 4 सुद्धा हजर नसतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धर्म निष्ठेने जिवंत राहतो, संख्येने नाही. आपल्याला लोकशाही असो की ठोकशाही असो, कारण की सत्तेत कुणीही असलं त्यांना काही फरक पडत नाही. सत्ता त्याच लोकांच्या हातात असते ज्या लोकांकडे निष्ठा असते, जे लोक एकजूट असतात आणि धर्माच्या नावाखाली जे लोक एकत्र येण्याची क्षमता ठेवतात, त्या लोकांच्या हातातच कायमस्वरूपी सत्ता असते. सत्ता त्याची आहे ज्याच्याकडे उपद्रव मूल्य आहे. इसकी लाठी उसकी भैंस, माइट इज राईट, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ती लोकशाही असो की ती ठोकशाही असो की कुठली शाही असो. एरवी सुद्धा भारतामध्ये झुंडशाही चालते. लोकशाहीचं अस्तित्व नामशेष झालेलं आहे. आपण एकतर न्यायालयीन हुकुमशाहीमध्ये जगतोय किंवा इथल्या झुंडशाहीमध्ये आपण जगतोय. प्रशासकीय या हुकुमशाहीमध्ये, न्यायालयीन हुकुमशाहीमध्ये जगत असताना तुम्ही लोकशाहीच्या गप्पा करणंच मूर्खपणाचे आहेत. उपद्रव मूल्य वाढवल्या गेलं पाहिजे, स्वतःची शक्ती वाढवल्या गेली पाहिजे. स्वतःचं आपल्याला जर का शक्ती वाढवायची असेल तर आपल्याला लोकांमधली निष्ठा वाढवली पाहिजे. याच्यासाठी MIMच्या सीटांना विरोध करून चालणार नाही. याच्यासाठी तुम्हाला सेक्युलरांना विरोध करावा लागेल, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि MIMच्या सीट कमी झाल्या जास्त झाल्या त्यांना काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे निष्ठावान हिंदू किती आहे. आज सगळ्यात महत्वाचं पश्चिम बंगालचं एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवा की तिथे 72% हिंदू आहे, तरी सुद्धा तिथला हिंदू कमजोर आहे. आज 70% हिंदू, 80% हिंदू, 90% हिंदू, हिंदूंची टक्केवारी कधीच मॅटर करत नव्हती, कधीही करणार नाही. कट्टर हिंदू किती आहे आपल्याकडे हे जास्त मॅटर करतं. आणि कट्टर हिंदू बनवायचं असेल तर त्यांना थोडंफार मुसलमानांची भीती, मुसलमानाचा धाक त्यांच्या मनामध्ये असलाच पाहिजे. तुम्ही मालेगावमध्ये जा, तुम्ही येवल्याला जा, तुम्ही संभाजीनगरमध्ये जा, तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल की तिथला हिंदू बऱ्यापैकी आपल्या लोकांपेक्षा खूप जास्त जागरूक आहे. कारण की तिथे त्यांना संकट डोळ्यासमोर दिसतंय, त्यांच्या डोळ्यापुढे संकट थैमान घालतंय, त्यांच्या डोळ्यापुढे संकट नाचतंय. तुम्ही लोकांना जेवढं सेफ ठेवण्याचा प्रयत्न करणार ना, तुम्ही लोकांना जेवढं कोशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न, अरे झळा पोचू द्या त्यांना फटके बसू द्या. त्यांना फटके बसल्याशिवाय, त्यांना झळ पोचल्याशिवाय आणि त्यांना डायरेक्ट प्रत्यक्ष झळ पोचली पाहिजे. तेव्हाच त्या झळीमुळेच, त्या अग्नीमुळेच, त्या झळ बसताना जे त्यांच्यामध्ये तिथे जो ताप निर्माण होईल ना, त्या तापातच हा सेक्युलरिझमचा वळवणारा किडा मरून जाईल, ठेचला जाईल, संपून जाईल. त्याशिवाय ते शक्य नाही, त्याशिवाय ते होणार. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.